शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करतो, तशी प्रार्थना करूया. प्रभूला सांगूया, आजची उपासना तू चालव. प्रभू, आमच्या मनातले विचार जाणारा तू आहेस आणि आम्ही मनापासून ही इच्छा करतो की आजची उपासना तू चालव. आम्ही सर्वजण तुझी उपासना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रभू, आमची इच्छा आहे की तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला मिळावा. तू आपल्या वचनातून आमच्याशी बोलावं. आम्ही तुझी स्तुतिगीतं गावीत. प्रभू, यामध्ये तूच आमचं सहाय्य कर. आमचं अशक्तपण तू आपल्या हातात घे आणि तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला मिळू दे. प्रभू, हे सर्व उपासना आशीर्वादित कर, यासाठी की आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, उपकार स्तुती करूया, प्रभूची गीतं गाऊया. आणि ही गीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करते आपल्या सगळ्यांची परिचयाची आवडती प्रीतीने काळजे. तिची गाणी आपल्याला आवडतात. चला, तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. आपल्या परिचयाची गाणी आहेत, आपणही गाऊया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. आणि ही वेळ परमेश्वराने आपल्याला स्तुती आणि आराधनेसाठी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्याला धन्यवाद. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला हे म्हणतं, यशाया 12 आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला हे सांगतं की पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि तो माझे गीत आहे. हालेलुया. परमेश्वर आपलं बल आहे. आपल्या उतार चढावामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपल्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपलं सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. वर्शिप युअर नेम ओ लॉर्ड. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां. उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल
मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु, मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ तू ही प्रभु, मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ तू ही प्रभु, तू मेरा बल है 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 प्रभु, तू सर्व बल है प्रभु. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, कारण आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने त्याचं महान बलिदान देऊन आपल्यासाठी तारण आणि मोकळीकताही दिलेली आहे, आणि म्हणून परमेश्वर आपल्यासाठी आपली आशा आहे. आमेन. How great the chasm that lay between us, how high the mountain I could not climb. In
प्रीती, या सुंदर गाण्यांमध्ये आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून, ते म्हणजे सध्या त्या स्पेनमध्ये आहेत, परंतु सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. पौलाचे फिलेमोनाला पत्र 15 ते 21 ही वचने आपण वाचूया. कदाचित तो तुझ्यापासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानयुग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधू, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर. माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की मी जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिकही करशील. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तत्परतेनं व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे हा माझा विश्वास आहे. मागच्या रविवारी रेबेका आणि संदीप ठोंबरे आणि त्यांच्या 2 कन्या मायरा आणि महिमा यांनी अतिशय सुंदर गीतं आपल्यासाठी गायली आणि प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं. त्याबद्दल या सर्व कुटुंबाचा मी अतिशय आभारी आहे. पवित्र शास्त्राचं वाचन आपल्यासाठी सिस्टर मालविका आखाडे यांनी केलं, त्यांचाही मी आभारी आहे. खरं म्हणजे त्या फार बिझी होत्या, तरीसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून अगदी वेळेमध्ये शास्त्र वाचन केलं आणि आम्हाला पाठवलं. त्याबद्दल मी त्यांचाही अतिशय आभारी आहे. 6 जूनपासून पीटर आणि त्याचे मित्रमंडळी हे 21 दिवसांच्या लेह लडाखच्या टूरवर गेलेले आहेत. अतिशय आव्हानात्मक असा हा प्रवास असेल. आपण कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये त्या सर्वांची आठवण करा. प्रभूने त्यांना सुरक्षित ठेवावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांचा हा जो वेळ आहे प्रवासाचा आणि ज्या ज्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत तो अत्यंत आशीर्वादाचा आणि आनंदाचा वेळ असावा, यासाठी आपण आपल्या प्रार्थनामध्ये त्यांची आठवण ठेवूया. 8 जूनच्या रात्री म्हणजे 9 जूनच्या पहाटे ॲक्च्युली मी मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मिशनरी कॉन्फरन्स आहे, मिशन्स कॉन्फरन्स आहे, त्यामध्ये भाग घेण्यासाठी मी जाणार आहे. प्रभूनं माझ्यासाठी हे सुंदर दार उघडलं, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. 9 ते 12 जून मनिलामध्ये ही कॉन्फरन्स आहे आणि जगभरातून प्रतिनिधी येणार आहेत. फार उत्तम असे देवाचे सेवक या परिषदेमध्ये देवाचं वचन आमच्याकडे आणणार आहेत आणि म्हणून आपण या सर्व कार्यक्रमासाठी, कॉन्फरन्ससाठी आणि त्याचं जे काही फळ असेल ते सर्व वेगवेगळ्या देशांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला दिसावं, यासाठी आपण प्रार्थना करूया.
या परिषदेचं जे ध्येय आहे ते अतिशय स्फोटक असा विचार आहे. डिसायपल ऑर डाय, शिष्य करा नाही तर मरा, अशा प्रकारचं एक ध्येय आहे. आणि त्या विषयावर या कॉन्फरन्समध्ये विचार केला जाईल, चर्चा केली जाईल, निर्णय घेतले जातील. यासाठी आपण जरूर प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की या कॉन्फरन्ससाठी मला साधारण 80,000 खर्च येणार आहे आणि मी आपल्याला अपील केलं. आपल्यापैकी काही जणांनी त्यासाठी विशेष दान पाठवलेलं आहे. त्या आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. माझी निम्मी गरज पूर्ण झाली आहे आणि माझी खात्री आहे की लवकरच माझी जी उर्वरित गरज आहे तीसुद्धा देव पुरवणार आहे आणि या कॉन्फरन्समध्ये देव मला आशीर्वाद देणार आहे, हा मला पूर्ण विश्वास आहे. एका बायबल स्टडी ग्रुपनं मला विशेष दान दिलं आणि त्याशिवाय काही प्रियजनांनी वैयक्तिक दान दिलेलं आहे. त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर मी सहसा भाष्य करतो. या दिवसांमध्ये TV आणि वर्तमानपत्रामध्ये एका केसविषयी विशेष चर्चा होत आहे. ट्विशा शर्मा, जी एकेकाळी मिस पुणे म्हणून होती आणि भोपाळमध्ये एका अतिशय प्रतिष्ठित घरामध्ये तिचं लग्न झालं होतं. तिचे पती वकील आहेत, तिच्या सासूबाई निवृत्त न्यायाधीश आहेत. परंतु या सर्वांनी ट्विशाचा भयंकर छळ केला आणि 1 वर्षाच्या आतच ट्विशानं आत्महत्या केली. एक अतिशय सुंदर असं जीवन काही दुष्ट लोकांमुळे नष्ट झालं आणि मला खूप वाईट वाटलं की आज 21व्या शतकामध्ये सुद्धा इतके उच्च शिक्षित लोकसुद्धा पैशाच्या लोभानं घरातील सुनांचा अशा प्रकारे छळ करतात आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करतात. ट्विशाचा पती आणि तिची सासू या दोघांना अटक झाली आहे आणि लवकरच यामागे काय सत्य आहे ते सर्वांसमोर येईलच. पण 2 गोष्टींचं मला अतिशय दुःख होतं. पहिली गोष्ट की इतक्या सुंदर उच्चशिक्षित मुलीचा अशा प्रकारे छळ केला जातो केवळ पैशासाठी. किती शिक्षण असेल तरीसुद्धा ती व्यक्ती चांगली वागेलच याची खात्री देता येत नाही. दुसरी गोष्ट, तरुण मुली असं टोकाचं पाऊल का उचलतात? ज्या उच्च शिक्षित मुली आहेत त्यांनी स्वतंत्र विचार करायला पाहिजे, स्वतंत्र जीवन जगायला पाहिजे. त्या ठिकाणची परिस्थिती इतकी भयंकर झाली होती तर तिने ते घर सोडायला हवं होतं. मागे मी अशीच एक गोष्ट सांगितली होती की अमेरिकेमध्ये एका तरुणीबरोबर अशाच प्रकारे झालं. तिच्या पतीनं आणि सासरच्यांनी त्याला तर मारूनच टाकलं. परंतु हा जो मुलगा होता ज्यानं आपल्या पत्नीला मारलं, त्याच्या जीवनामध्ये अगोदरही काही मुली आल्या होत्या. त्यापैकी एका मुलीची साक्ष अशी होती, तिने सुद्धा पुष्कळ छळ सहन केला, परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी वाचणार नाही तर तिने पळ काढला. ती पुन्हा भारतामध्ये आली आणि ती स्वतःचं जीवन अतिशय आनंदात जगत आहे. आणि तिनं एक चिठ्ठी, एक पत्र लिहून ठेवलं होतं आणि त्या पत्रामध्ये तिनं या घरामध्ये जी कोणी मुलगी येईल तिला एक इशारा दिला होता, जर तू या घरामध्ये पत्नी म्हणून आली असेल तर तू पळ, इथून थांबू नको. परंतु अतिशय दुःखाची गोष्ट की ही जी दुसरी मुलगी जिने हे पत्र वाचलं तिनं ताबडतोब त्याविषयी काहीतरी केलं नाही, ती निघाली नाही, त्यामुळे तिचा जीव गेला. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या मुलींना आम्ही अशा प्रकारे तयार करायला पाहिजे, शिकवायला पाहिजे की जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये असं काही अघटित घडत आहे त्यावेळेस त्यांनी स्वतःचं संरक्षण करायला शिकलं पाहिजे. त्या परिस्थितीमधून बाहेर निघणं, पळून जाणं, या गोष्टी त्यांनी करायला हव्यात. पुष्कळदा समाज काय म्हणेल आणि अशा काही भ्रामक कल्पनांमुळं अशा मुलींचा हकनाक बळी जातो. आणि म्हणून आजकाल एकतर सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला नीट वागवणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर मुलींनीसुद्धा स्वतःचं संरक्षण कसं होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलीला तयार करायला हवं. ख्रिस्ती घरामध्ये अशा प्रकारे सुनेचा छळ होणं हे माझ्या अनुभवामध्ये फार दुर्मिळ आहे. होत आहे, परंतु इतक्या प्रकारे, भयंकर प्रकारे आम्ही सहसा वाचत नाही. परंतु आम्ही त्या बाबतीमध्ये धडा शिकणं आवश्यक आहे की आमच्या घरामध्ये आमच्या सुनेला आम्ही अशा प्रकारे वागवतो का? आमच्या मुलीला जर अशा प्रकारे त्रास झाला तर त्यासाठी आम्ही तिला तयार केला आहे का? हा विचार मला असं वाटतं या दिवसामध्ये आपण करणं आवश्यक आहे. जून महिन्यातील 3रा रविवार हा बापवार, फादर्स डे
म्हणून साजरा केला जातो. आणि आपणही आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ऑनलाईन भक्तीमध्ये 3रा रविवार हा फादर्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत. आणि आपल्यासाठी विशेष देवाचे सेवक वक्ते हे लाभलेले आहेत. त्याच्याविषयी आपल्याला लवकरच माहिती दिली जाईल. तर त्यासाठी आपण प्रार्थना करूया की ती विशेष भक्ती सर्वांसाठी, विशेषतः जे सर्व वडील आहेत त्यांच्यासाठी आशीर्वादाची व्हावी. या फादर्स डेच्या कार्यक्रमामध्ये जर भाग घेण्याची तुमची इच्छा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. अद्यापही महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता कमी झाली नाही. मी काल टी व्हीवर पाहत होतो, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये उष्माघातामुळं, हीट स्ट्रोकमुळं शेकडो लोकांचा जीव गेलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. देवबाप आम्हा सर्वांचं संरक्षण करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतातलं आपल्या परिचयाचं हे गीत आहे. आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 53 क्रमांकाचं गीत गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही जी काही सेवा करत आहोत त्यासाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर आमचा Google Pay नंबर या भक्तीच्या अखेरीस देण्यात येईल. त्यावर आपण जरूर आमच्याशी संपर्क करा. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. पहा येशू मित्र कसा, सर्वांपेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, पापी जन तारायासी खाली तो उतरला. धनी सृष्टीचा असता, गव्हाणीत निजला. पहा येशू मित्र कसा, आशीर्वाद घ्यायासाठी लोक बाळा आणि ती. शिष्य धिक्कारी पाही, निषेधिले त्या प्रती. पहा येशू मित्र कसा, मार्था मार्या यांचा भाऊ, लाजारस जय मेला. दुःखी होऊन या तेव्हा, कणुनिया रडला. पहा येशू मित्र कसा, शिष्य नम्र होण्यासाठी पाय त्यांचे धुतले. रुमालाने पुसुनिया उदाहरण दाविले. पहा येशू मित्र कसा, पाप्यांसाठी दुःख निंदा पाठलाग सोशिला. खिळे भाला साहुनिया, प्राण त्याने सोडिला. पहा येशू मित्र कसा, आता स्वर्गीही असुनी तरी तसे तो मध्यस्थी. आम्ही लवकर फिरावे, वेळ हो दिला किती. पहा येशू मित्र कसा. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमची गरज भागवतोस, आमची काळजी घेतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनुभवास देतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो.
प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वृद्धी होण्यासाठी, अनुग्रह, प्रेयर, फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनावर मनन करणार आहोत आणि म्हणून आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा आम्हाला तू कर. आम्ही तुझ्या वचनावर अधिक मनन करावं, अंतःकरणपूर्वक या वचनाचा आम्ही स्वीकार करावा, तुझं आज्ञापालन आम्ही करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. फिलेमोनाच्या पत्राचा सध्या आपण अभ्यास करतोय. आज भाग 7. प्रभूच्या वचनामधून आपल्याला उलगडा करतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. पौलाचं फिलेमोनाला पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत आणि त्याकडे आपण वळूया. 15 ते 21 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. सिस्टर शैलजा घाडगे, ज्या पुण्याच्या आहेत पण सध्या स्पेनमध्ये असतात, त्यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं आहे. त्यांचा मी आभारी आहे. आपण 16व्या वचनापर्यंत मागच्या वेळेस अभ्यास केला आणि 17व्या वचनापासून पुढे आपण आता अभ्यास करणार आहोत. मी 17 वचन वाचतो आणि सुरू करतो. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. या वचनाची सुरुवात, पहिला शब्द काय? म्हणून. त्याचा अर्थ आत्तापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे मी तुला असं म्हणतो. आत्तापर्यंत पावलाने काय काय सांगितलेलं आहे? सर्वप्रथम तो स्वतःशी बोलतो की मी ख्रिस्त येशूचा बंदीवान पाऊल आहे, अशा प्रकारे ओळख करून देतो. आणि मग तो फिलेमोनाविषयी तो फार चांगली साक्ष देतो. फिलेमोनाविषयी बोलताना तो म्हणतो की मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो, देवाची उपकास्ती करतो. फिलेमोनाचं जीवन इतकं उत्तम होतं की त्याच्या जीवनाकडे पाहून पाऊल म्हणतो मला देवाची उपकास्ती करावीशी वाटते. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला, माझं सांत्वन झालं. आणि मग 10व्या वचनापासून पुढे तो अन्यसेमाची ओळख करून देतो. खरं म्हणजे हे पत्र अन्यसेमाविषयी आहे, पण तू पाऊल जणू काय तयारी करत आहे. आणि मग 10व्या वचनामध्ये तो अन्यसेमाविषयी बोलायला सुरुवात करतो आणि ते माझं आध्यात्मिक लेकरू आहे अशा प्रकारे त्याची ओळख करून देतो. तो निरुपयोगी होता पण तो आता तुला आणि मलाही उपयोगी आहे अशा प्रकारे अतिशय कौतुकाचे शब्द अन्यसेमाविषयी तो बोलतो. मी माझ्या प्राणालाच तुझ्याकडे पाठवले आहे अशा प्रकारे पाऊल अन्यसेमाविषयी बोलतो. आणि मग अन्यसेमाला फिलेमोनाकडे पाठवत असताना पाऊल असं त्याला सांगतो 16व्या वचनामध्ये, त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. तो एक गुलाम होता, एक नोकर होता. पाऊल त्याला अशा प्रकारे दाखवतो की आता तो तुझा बंधू झालेला आहे, म्हणजे तुझ्या लेवलचा, तुझ्या दर्जाचा झालेला आहे. किती उंच करतो त्या गुलामाला तो. आणि मग पाऊल हे सुद्धा सांगतो की तो मला विशेष प्रिय आहे आणि तुला तो देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक प्रिय असावा. पाऊल अन्यसेमाचं प्रचंड कौतुक करत आहे, त्याचं रेकमेंडेशन करत आहे, त्याच्याविषयी फार उत्तम उद्गार तो काढत आहे. हे सगळं सांगितल्यानंतर मग 17व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. आता 2 गोष्टी या वचनामध्ये. पहिली गोष्ट, तू मला जर भागीदार समजतोस, जर तू मला भागीदार समजतोस. आणि पहा,
फिलेमोनाच्या पत्रामध्ये फेलोशिप, सहभागिता याविषयी पौल बऱ्याच गोष्टी सांगतो. फेलोशिप इन पार्टनरशिप, फेलोशिप इन स्टँडिंग इन द गॅप, फेलोशिप इन शोईंग फेवर, फेलोशिप इन बिल्डिंग रेस्टफुलनेस. अशा 4 प्रकारे सहभागितेविषयी पौल सांगतो. तर या ठिकाणी 17व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी तुझा भागीदार आहे. पौल असं म्हणतो की मी तुझा भागीदार आहे, तुला माहित आहे, मला माहित आहे. आणि जर तू मला भागीदार समजतोस तर तू माझं ऐकायला हवं. पण खरं म्हणजे फेलोशिप अँड पार्टनरशिप हे दोन्ही शब्द एकाच ग्रीक शब्दातून येतात. इंग्रजीमध्ये 2 वेगवेगळे शब्द आहेत, परंतु फेलोशिप आणि पार्टनरशिप हे जणू काय एकच आहे. मग देव आम्हाला त्याच्या सहभागितेमध्ये बोलावतो. आमची देवाबरोबर सहभागिता होते. त्याचा अर्थ देवाची आणि आमची भागीदारी सुरू होते. हा विचार किती अद्भुत आहे नाही का? या संपूर्ण जगाचं निर्माण करता आम्हाला असं म्हणतो, तुम्ही माझ्या सहभागितेमध्ये या आणि तुम्ही माझे पार्टनर व्हा, माझे भागीदार व्हा. किती मोठा बहुमान आहे नाही का? आणि पौल तोच विचार फिलेमोनाला सांगत आहे की तू आणि मी भागीदार आहोत. आपण एकाच सेवेमध्ये, एकाच कामामध्ये गुंतलेलो आहोत. खरं म्हणजे पौल त्या काळातला अत्यंत प्रचंड महत्वाचा मोठा नेता होता आणि फिलेमोन एका स्थानिक मंडळीचा पुढारी होता. परंतु पौल असं म्हणतो की नाही, आपण दोघेही भागीदार आहोत. प्रभूच्या सेवेमध्ये आपण भागीदार आहोत. आणि पण मंडळीमध्ये आम्ही हे समजून घेण्याचं किती आवश्यक आहे नाही की आम्ही कोणी असो, आम्ही देवाच्या कार्यामध्ये एकमेकांबरोबर भागीदारी करतो. आणि त्या भागीदारीसाठी, त्या पार्टनरशिपसाठी देव आम्हाला आमंत्रित करतो. आमची लायकी आहे म्हणून नाही, आमची फार ॲबिलिटी आहे म्हणून नाही, आम्ही फार गिफ्टेड आणि टॅलेंटेड आहोत म्हणून नाही, परंतु देवाची आमच्यावर कृपा आहे म्हणून. देव आम्हाला त्याच्याजवळ बोलावतो आणि म्हणतो की तू माझा भागीदार आहेस. पण देवाला खरं म्हणजे आमची काही गरज नाही. त्याला जे काय करायचं तो आमच्याशिवाय तो करू शकतो. पण तो आम्हाला तो सन्मान देतो. देव आम्हाला तो सन्मान देतो की तो आम्हाला त्याच्या सहभागितेमध्ये बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर पार्टनर आहात. पण देवाचं कार्य करण्यासाठी देव आम्हाला बोलावतो, बरोबर, आणि त्याच्याबरोबर आम्ही भागीदारी करतो आणि त्याची सेवा आम्ही करतो. होय, खरं म्हणजे आम्ही देवाचे दास आहोत, आम्ही सेवक आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे. मी जरी तुमचा गुरु आहे तरी सुद्धा मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना मित्र म्हटलं. एखादा कंपनीचा एखादा बॉस, फार मोठा बॉस असेल, तो आपल्या एखाद्या अत्यंत साध्या कर्मचाऱ्याला जर म्हटला की आपण दोघे सारखेच आहोत, आपण पार्टनर आहोत त्या कंपनीमध्ये, किती प्रचंड मोठा आनंद त्या कामगाराला होईल नाही का, त्या स्टाफला होईल की माझा बॉस मला म्हणतो की आपण पार्टनर आहोत त्या कंपनीमध्ये. आणि पहा, त्याच प्रकारे देव आमच्याकडे पाहतो. आणि पौल फिलेमोनाला म्हणतो की मी पार्टनर आहे म्हणून तू माझं ऐकायला पाहिजे. जर तू हे मान्य करतोस की मी भागीदार आहे, मी पार्टनर आहे, तर आता माझं तू ऐक. आणि पौल काहीतरी अतिशय रॅडिकल, अतिशय क्रांतिकारक असा विचार मांडतो की त्याला, त्या अनेसिम जो गुलाम मी पाठवत आहे त्याला जणू काय मी आहे असं म्हणून त्याचं स्वागत कर, त्याचा स्वीकार कर. जणू काय पौलच आपल्याकडे आला आहे, ही गोष्ट पौल फिलेमोनाला सुचवत आहे. तो मीच आहे असं समजून तू त्याचा स्वीकार कर, त्याचा स्वागत कर. पण मंडळीमध्ये जर अशा प्रकारे आपण एकमेकांकडे पाहिलं तर मंडळीचं चित्र किती सुंदर होईल नाही का. आपण भांडणार नाही, आपण द्वेष करणार नाही, आपण एकमेकांचा कधी अपमान करणार नाही. कारण आम्हाला माहीत, आम्ही सर्व देवाच्या राज्याचे कारभारी आहोत, आम्ही सर्व भागीदार आहोत.
आम्ही एकमेकांच्या बरोबर भागीदारीने काम करत आहोत. पुढे जाऊन 18व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. आणि मग 19व्या वचनामध्ये, हा माझा पाऊलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझं ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. पहा, आध्यात्मिक गोष्टी पाऊल सांगतो. मी अनसिमला तुझ्याकडे पाठवत आहे, तू त्याचा स्वीकार कर, त्याला तू क्षमा कर, एक बंधू म्हणून तू त्याला वागणूक दे. परंतु आता काही व्यावहारिक गोष्टीकडे सुद्धा पाऊल लक्ष देतो आणि तो म्हणतो, त्यानं तुझं काही नुकसान केलं असेल तर मी भरून देईन. मग खरं म्हणजे पाऊलाला अधिकार होता. तो त्याला फक्त पाऊल फिलेमोनाला आदेश देऊ शकला असता, मी तुझ्याकडे पाठवते, त्याचं जरा बघ, जरा त्याकडे लक्ष दे आणि त्याला त्रास देऊ नकोस. नाही, पाऊल काय म्हणतो, तो जो गुलाम तुझ्याकडे येत आहे ना, तो मीच आहे असं समजून त्याचा स्वीकार कर. ही पहिली गोष्ट. म्हणजे त्याच्या विरुद्ध कुठले डिस्क्रिमिनेशन तू करू नको, पक्षपात करू नकोस. त्याचा तू अतिशय सन्मानाने स्वीकार कर. आणि मग त्यानं तुझं काही नुकसान केलं असेल तर ते सुद्धा मी फेडून देईन. पाऊल जबाबदारी घेतो. होय, तुझं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालं असेल, तो तुझ्याजवळ नव्हता, तुझ्या सेवेसाठी नव्हता, त्यामुळे सुद्धा तुझं नुकसान झालं आहे, परंतु ते सर्व भरून देण्याची माझी तयारी आहे. पाऊल फक्त आध्यात्मिक आणि तात्विक अशा गोष्टी सांगत नाही, तो अत्यंत व्यावहारिक गोष्टी सुद्धा त्यामध्ये सांगत आहे की होय, त्याने तुझं नुकसान केलं असेल ना, मी भरून देईन. म्हणजे त्या नुकसानाची जबाबदारी घेण्याची सुद्धा पाऊलाची तयारी आहे. अँड दॅट इज लिडरशिप. हे खरं नेतृत्व आहे की जरी काही जणांनी चुका केल्या असतील तरीसुद्धा त्यांना दोष न देता मी ती जबाबदारी घेतो, हा मनाचा मोठेपणा पाऊल या ठिकाणी दाखवत आहे. पण असे जर आज मंडळीमध्ये नेते असतील तर अशा नेत्यांना आपण किती आदर देऊ, नाही का? आणि त्यांच्यामुळं आपल्या मंडळीतील वातावरण सुद्धा किती चांगलं राहील. पहा, जगामध्ये असे काही पाळक आहेत, नेते आहेत की ते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात, लोकांवर दबाव आणतात, लोकांना लुटतात, आर्थिकदृष्ट्या आणि इतर मार्गाने सुद्धा मंडळीला लुटलं जातं. हे सुद्धा चित्र आपल्यासमोर आहे. परंतु पाऊल अत्यंत व्यावहारिक होता. तो म्हटला की तुझं नुकसान झालं असेल तर ते मी भरून देईन. तो जबाबदारी घेतो. आज आपल्या देशामध्ये सुद्धा अकाउंटेबिलिटी, जबाबदारी घेणं ही फार मोठी समस्या आहे. देशावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं, कोणत्याही प्रकारे जर नुकसान झालं तर त्यासाठी आज मी जबाबदार नाही. माझ्या अगोदर ज्यांना अधिकार होता, जे पुढारी होते, ते जबाबदार आहेत. आणि भारत देशामध्ये आपल्याला माहीत आहे की नेहरूंना, इंदिरा गांधींना अनेक गोष्टीसाठी आज सुद्धा जबाबदार धरलं जातं. त्यांच्यामुळं आपल्या देशाचं नुकसान झालं. आणि कदाचित आज मंडळीमध्ये सुद्धा असं होतं का की स्वतः जबाबदारी न घेता दुसऱ्यांना दोष देणं, दुसऱ्यांना जबाबदार धरणं, अशा गोष्टी आज मंडळीमध्ये होत आहेत का? पाऊलापासून आम्ही शिकायला हवं, नाही का? की जर त्याने तुझं नुकसान केलं असेल तर ते मी भरून द्यायला तयार आहे. त्या वचनाचं स्पष्टीकरण करत असताना 19व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो की हा माझा पाऊलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडेन. माझ्या हाताने लिहिलेलं आहे, मी स्टॅम्प पेपरवर तुला लिहून दिलेलं आहे, आणि म्हणून तू काळजी करू नको. पाऊल जो काय निर्णय घेत आहे त्याच्याविषयी तो पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्याच्यापासून तो पळून जात नाही. मी लिहून देतो तुला, जर त्यानं नुकसान केलं असेल तर मी ते भरून देईन. मग इतका मनाचा मोठेपणा पाऊल या ठिकाणी दाखवतो. आणि शेवटी 19व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो,
शिवाय तू स्वतःच माझं ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. पौल फिलेमोनाला याची आठवण करून देतो, तुझ्यावरच माझं कर्ज आहे. आध्यात्मिकरित्या फिलेमोनासाठी पौलानं जे काही केलेलं होतं, त्यामुळं जणू काही पौलाचे फिलेमोनावर इतके उपकार आहेत, इतकं कर्ज फिलेमोनावर होतं की त्यानं हे कबूल करायला पाहिजे, होय पौला, तू माझ्यावर इतके उपकार केलेले आहेत, तू जे काही सांगशील ते मी करेन. पौल या गोष्टी त्याला आठवण करून देतो. त्याचा अर्थ तो त्याला धमकी देत असं नाही, परंतु अत्यंत गोड शब्दामध्ये तो जणू काही त्याला जाणीव करून देते, आठवण करून देते. हे विसरू नकोस की तुझ्यावर माझे किती उपकार आहेत. आता हा काय फार चांगला आध्यात्मिक गुण नाही आहे की दुसऱ्याला आठवण करून द्यायची की पहा मी तुझ्यावर किती उपकार केले आहेत. कदाचित पौलाचा जो अशक्तपणा आहे तो या बोलण्यामधून आपल्याला दिसून येतो. आणि ह्या गोष्टीमध्ये पौल आमच्यासाठी काय आदर्श ठरणार नाही की अशा प्रकारे दुसऱ्याला आठवण करून द्यायची, अरे मी तुझ्यावर किती उपकार केले आहेत, तू कर ना माझं हे काम. अशा प्रकारची भावना असणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण आज इथे थांबूया. पौल फिलेमोनाला अन्यसीमाविषयी मध्यस्थी करत आहे, रदबदली करत आहे, आणि त्यासाठी जी काही किंमत भरावी लागेल ती किंमत भरून द्यायची तयारी आहे. आम्ही अशा प्रकारे वागू शकतो का? आमच्या बरोबर काम करणारे, एखादं आमच्या हाताखाली काम करणारे अतिशय साधे लोक, त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारे मोठं पाऊल उचलण्यासाठी, मोठं अंतःकरण दाखवण्यासाठी तयार आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. प्रभूनं या वचनाद्वारे आपली भेट घ्यावी, आपल्याला आशीर्वाद द्यावा, ही माझी प्रार्थना आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, फिलेमोनाला लिहिलेल्या पत्रातून या दिवसांमध्ये तू आमच्याशी बोलत आहेस, आम्हाला शिकवत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही तुझी वाणी ऐकली आहे प्रभू, आम्ही त्यावर अधिक मनन करावं आणि आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचं अनुसरण करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये जे कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्या सर्वांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू त्यांना आजपर्यंत सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, निरोगी ठेवलंस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. आणि आम्ही तुला विनंती करतो, त्यांचं इथून पुढील आयुष्य तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे. आणि प्रभू, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादित व्हावं असा अनुग्रह तू कर. प्रभू, येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव, आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो, आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज माज दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. देवा स्तवा हो त्याला हालेवा तो बाप पुत्र आत्मा त्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. काय प्रियजनो, आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला? प्रियजनो, तुम्हाला हे कळलं ना, सध्या आम्ही प्रवासात आहोत. लेह लडाखकडे चाललो आहोत. मी, माझे मित्र निखिल पंडित, त्यांची पत्नी स्नेहा पंडित आणि आमचे परमप्रिय मित्र सचिन रानडे, आम्ही चौघेजण मिळून कारने लेह लडाखकडे चाललो आहोत. पुढच्या रविवारी आम्ही कुठे असू सध्या माहिती नाही, परंतु निश्चितच तेथूनही तुमच्याशी संपर्क साधू आणि तुमच्याबरोबर उपासनेमध्ये सहभागीसुद्धा होऊ. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.